आजचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अ युनिव्हर्सिटी आहे पण ॲन ॲपल आहे, असे का? तर प्रश्न हा आहे की ए आणि ॲन हे काय आहेत? तर हे आर्टिकल आहे आणि 5वी 6वीला शिकलेला आहे. आर्टिकलमध्ये जो ए आणि ॲन असतो त्यापैकी ॲन हा AEIOU ने सुरू झालेल्या शब्दांच्या समोर वापरायचं, बरोबर? मग एने स्वराने सुरुवात झाली म्हणून ॲन वापरलं, करेक्ट. पण या ठिकाणी बघू शकता यूने म्हणजे स्वराने सुरुवात झाली तरी पण ए वापरलं आहे. कारण काय ते सांगतो आता, ऐका. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शब्दाची सुरुवात AEIOU याने झाली का नाही, हे महत्त्वाचा भाग नाही. त्याचा आवाज काय आहे, साऊंड काय आहे. ॲपल याचा साऊंड सुरुवात कशाने होत आहे? तर हे दुसऱ्या भाषेसाठी अवघड आहे पण आपल्या मराठी भाषेसाठी नाही. याला एकदा मराठीतून लिहून बघायचं. हे कसं लिहिणार तुम्ही? ॲपल अ ने सुरुवात होते. अ स्वर आहे की व्यंजन? अ आ ई ई उ उ हे जे पहिले 12 स्वर आहेत मराठीमध्ये त्याबद्दल म्हणत आहे. त्यापैकी कोणत्या एका स्वराने सुरुवात झालेली असेल तर मग तिथे ॲन वापरा आणि बाकीचे व्यंजन असतील तर ए वापरा. ठीक आहे. मग बघा, ॲपलची सुरुवात कशाने झाली? ॲ हा स्वर आहे म्हणून ॲन ॲपल. युनिव्हर्सिटीची तुम्ही स्पेलिंग जर बघितली तर युनिव्हर्सिटी. ओके, मराठीतून लिहा य युनी. य स्वर आहे की व्यंजन? व्यंजन आहे म्हणून अ युनिव्हर्सिटी. स्पेलिंगकडे बघू नका, उच्चाराकडे बघा, साऊंडकडे बघायच्या. ठीक आहे. यामध्ये जर तुम्ही ध्यान दिले तर हा जो ॲन आहे हा वॉवेल साऊंडच्या समोर आपण वापरत असता. हा आर्टिकलमध्ये कसं असतं? आर्टिकल हा चॅप्टरचं नाव आहे. या चॅप्टरला आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या क्वेश्चन्सच्या रिलेटेड सांगणार आहे. जर पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. यावरती तुम्ही मला एक मेसेज करा किंवा जो आपला ॲप आहे जी सिद्धार्थ इंग्लिश अकॅडमी त्याला डायरेक्ट तुम्ही ना डाउनलोड करा. कारण मेसेज केल्यानंतर पण मी तुम्हाला डायरेक्ट ॲपची लिंक देणार. त्या ॲपमध्ये मी खूप काही व्हिडिओज दिलेले आहेत, डिटेल हा पूर्ण चॅप्टर शिकवलेला आहे त्यामध्ये. बघा, आता आर्टिकल हा जो टॉपिक आहे याचे सगळ्यात पहिले 2 प्रकार पडत असतात, डेफिनाईट, इनडेफिनाईट. डेफिनाईट म्हणजे निश्चित, तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल बोलत आहात आणि ज्या गोष्टीबद्दल बोलता ते माहीत असेल तर वापरायचा असतो द. इनडेफिनाईट म्हणजे कशाबद्दल बोलता माहीत नाही. मला एक ॲपल द्या बरं. कोणता ॲपल देणार हे माहिती नाही. 10 ॲपल असतील तर मला अंदाजा नसणार नाही की तुम्ही कोणता देणार गडे. ठीक आहे. पण मी जर म्हणलो सूर्य कुठे आहे तर तुम्ही घरच्या ट्यूबकडे हात दाखवणार का? नाही. ठीक आहे. खऱ्या सूर्याकडे दाखवणार. तो फरक आहे डेफिनाईट आणि इनडेफिनाईटमध्ये. इनडेफिनाईट म्हणजे अनिश्चित, ज्या गोष्टी माहिती नाही. त्याचे 2 प्रकार पडतात अजून, आणि त्यामधल्या पहिल्यामध्ये असतो ए आणि दुसऱ्यामध्ये असतो ॲन. ॲन वापरायचा स्वरांसोबत, ए वापरायचा व्यंजनासोबत. ठीक आहे. म्हणून युनिव्हर्सिटीची सुरुवात य ने झाली म्हणून इथे कॉन्सोनंट साऊंड आहे, व्यंजनाचा आवाज आहे म्हणून तुम्ही काय वापरलं? अ युनिव्हर्सिटी. या ठिकाणीच जर तुम्ही अजून एक्झाम्पल बघले तर तुम्हाला असा एक्झाम्पल दिसणार, अवर. HOUR सुरुवातीचा शब्द तर आहे इथे यच. यच काय आहे? व्यंजन आहे, कॉन्सोनंट. पण मी काय म्हणलो? आवाज बघा, स्पेलिंग नाही. आता या स्पेलिंगला सोडून आवाज जर बघला तर याचा अर्थ आहे तास, 1 तास. अवर काय म्हणतात त्याला? अवर. ह चा उच्चारच नाही, ह सायलेंट आहे. मग सुरुवात उच्चाराची कशाने होत आहे? अ स्वर आहे की व्यंजन? बरोबर, तो आहे स्वर म्हणून ॲन अवर. स्वर असेल तर ॲन, व्यंजन असेल तर ए. हाऊस सेम यचने सुरुवात झाली, कसं म्हणायचं? हाऊस. हाऊस, राईट. ह ने सुरुवात झाली, ह काय आहे? व्यंजन म्हणून अ हाऊस. आता या शब्दांमध्ये अडचण येत असेल, तुम्हाला याचा उच्चार कसा करायचा त्यामध्ये अडचण येत असेल, ठीक आहे, तर आमची एक डिक्शनरी पण आहे जी सिद्धार्थ सरांनी लिहिलेली गटवा डिक्शनरी आहे. त्यामध्ये एकूण 4000 शब्द दिले जातील. त्या शब्दांचे उच्चार पण आहेत. कारण तुम्ही बघू शकता यामध्ये उच्चार महत्त्वाचे आहे. स्पेलिंग माहीत असेल तरी पण तुम्हाला आता युनिव्हर्सिटीचा उच्चार माहीत असेल पण अवरचा इथे यच आहे यामुळे कन्फ्युजन होऊ शकते. खूप काही शब्द आहेत जसे कर्नल, करनल मध्ये र येत आहे पण स्पेलिंगमध्ये आर नाहीच. त्याच्या काय आहे ते बघायचं असेल तर त्या डिक्शनरीमध्ये पाहू शकता तुम्ही, किंवा ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये ती डिक्शनरी तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. ठीक आहे. प्रत्येक क्लासमध्ये मी एक रिडल देत असतो. इट्स रिडल टाइम, प्लीज ट्राय टू आन्सर दिस. रिडल असे कोडे असतात ज्याचे उत्तर नसतात सरळ. बघूया किती जणांना येतील. ओनली 1 कलर बट नॉट 1 साइज, स्टक ॲट द बॉटम इट इझिली फ्लाइज, प्रेझेंट इन सन बट नॉट इन रेन, डुईंग नो हार्म अँड फिलिंग नो पेन, व्हॉट इज इट? मिनिंग सांगायची गरज आहे का? या रिडलचे उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा, व्हिडिओला स्टॉप करा आणि टाईप करा. आणि जर तुम्हाला मिनिंग ऐकायचं असेल तर मग कंटिन्यू करा. मी मिनिंग सांगतो मराठीतून, ऐका. अशी कोणती गोष्ट आहे याचा एकच कलर आहे? पहिली गोष्ट. दुसरं, साईज वेगवेगळे आहेत. तिसरी, खाली अटकून असते. चौथं, सहजपणे उडू शकते पण
5वं सूर्यामध्ये आहे. 6वं पण पावसामध्ये नाही. 7वं ते काही आपल्याला त्रास देत नाही. 8वा त्याला काही त्रास नाही. काय असेल गडे अशी गोष्ट? कॉमेंटमध्ये टाईप करा, मी तुम्हाला काही सेकंद देतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सांगू? इतकी गडबड करण्याची काय गरज आहे? व्हिडिओला तुम्ही स्टॉपही करू शकता ना. हो की नाही? ठीक आहे. आन्सर आहे शॅडो. सावली जी असते, सावली एकाच कलरची असते पण एका साईजची नसते. खाली अटकून असते पण कुठेही आहे ना उडू शकते. प्रकाश जिकडून आला तिकडे. सूर्यामध्ये असते. पावसामध्ये ढग येते आली की आपल्याला सावली दिसत नाही. आपल्याला काही त्रास देत नाही आणि त्यालाही काही त्रास होत नाही. राईट? किती जणांचं उत्तर बरोबर आले? व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपली जी अकॅडमी आहे ती जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला जर आहे ना पूर्ण कोर्स करायचा असेल तर आता 30% डिस्काउंट सुरू आहे. तुम्ही माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी तुम्हाला एक कूपन कोड देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30% ऑफ मिळणार आपल्या सर्व कोर्सेसवरती. ठीक आहे? पूर्ण 3 मंथ कोर्स असणार. बेसिकपासून सुरुवात असणार ते ॲडव्हान्सपर्यंत. वाक्यरचना कशी बनवायची, शब्द कसे पाठ करायचे, तुम्हाला सर्व काही मेथड्स एक्सप्लेन केल्या जातील. सो इफ यू रिअली वॉन्ट टू स्पीक इवन नाऊ, इफ यू आर एबल टू अंडरस्टँड मी, इट मीन्स you are really close to speaking English. Please join our classes as soon as possible so you can achieve your dreams. So then, once again, thank you for attending today's class. See you in the next class. Bye. Have a nice day. Good morning, good afternoon, good evening, good night, and bye. Thank you very much.